वसई विरारमध्ये आपण वसई विरार काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेलं होतं। त्यात आपण बघतोय की बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर जे आहेत ते पिछाडीवरती असल्याचं कळतं आणि ही पिछाडी देखील मोठ्या संख्येची आहे। तो आकडा देखील समोर येताना दिसतोय आणि तुलनेने स्नेहा दुबे त्यांच्या विरोधात जे उभे आहेत त्या मात्र आघाडीवरती असल्याचं बघायला मिळतंय। हितेंद्र ठाकूर 6000 मतांनी पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। तर कल्याण पश्चिम मधून विश्वनाथ भोईर ज्या जागेबद्दल मोठा खल झालेला होता त्या जागेच्या संदर्भात भाजपचे नेते जे आहेत माजी आमदार ते देखील त्यांच्या विरोधात उभे राहिलेले होते। ते विश्वनाथ भोईर मात्र इथे आता आघाडीवरती असल्याचं बघायला मिळतंय। त्यामुळे शहाजी बापू पाटील यांनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय। ज्या सांगोल्यामध्ये आपण जर पाहिलं तर दीपक आबास साळुंके विरुद्ध शहाजी पाटील विरुद्ध या ठिकाणी देशमुख म्हणजे शेकापचे ज्याला मैत्रीपूर्ण लढत म्हटलं गेलं। आघाडीमध्ये काय झालं, मैत्रीपूर्ण लढतच्या नावाखाली अनेक ठिकाणी उमेदवार त्यांच्या समोरासमोर आले, त्याचा परिणाम दिसून येईल। त्याचा परिणाम आणि इव्हन मी म्हणजे माहिती आपला माईक थोडासा डिस्कनेक्टेड आहे, सो मी माईक तुम्हाला लावण्याची रिक्वेस्ट करते। इथे विदर्भातली काय स्थिती तोवर आपण पाहूया। 62 पैकी 39 जागांचे कल आपल्या हाती आलेले आहेत, ज्यापैकी भाजप 18 म्हणजे विदर्भ कोणाचा, विदर्भात सरशी कोणाची होणार याची सगळ्यात जास्त चर्चा होती। भाजप सध्या 18 जागांवरती लीड घेत आहे, त्याखालोखाल काँग्रेस आहे। काँग्रेस 10 जागांवरती आघाडी मिळवून आहे, त्यामुळे विदर्भाच्या 39 जागांपैकी 18 जागांवरती सध्या भाजप पुढे असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। 147 जागा महायुतीच्या, 34 जागा महाविकास आघाडीच्या। एक छोटीशी कमेंट धर्मेंद्र जोरे सरांकडनं घेऊयात की इतकी मोठी तफावत 147 आणि 34 जरी कल असले तरी सुद्धा तफावत। पण एक ब्रेकिंग न्यूज येते, ती ब्रेकिंग न्यूज पाहूया। दिलीप वळसे पाटील आंबेगाव मतदारसंघातनं आघाडीवर आहेत, त्यामुळे हे जे कारण जिथल्या टाईप आम्ही सुरुवातीपासून जाणतोय 68 अशा जागा आहेत या महाराष्ट्रामधल्या। ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकणार नाही शेवटच्या क्षणापर्यंत कुणीही गुलाल आणि पेड्यांच्या त्यांनी भानगडीत पडू नये असं मला वाटतं। त्या 68 जागांवरती निकालानंतरच ऑर्डर करायला हवं। पण दिलीप वळसे पाटलांची आघाडी फक्त 91 मतांच्या संदर्भात कायम आपण पाहतोय की लोकसभेला जसे निकाल आले त्याच भ्रमामध्ये अजूनही महाविकास आघाडी असल्यामुळे त्यांना असं वाटतं। पण ही जी लोक आहेत त्यांची नाळ जनतेशी जुळलेली आहे। लोकसभेच्या निवडणुका ह्या वेगळ्या मुद्द्यांवर लढल्या गेल्या होत्या, कदाचित त्या विरोधकांकडून सिंपतीच्या असतील किंवा इतर समीकरणावर लढल्या गेल्या। पण आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या भागातल्या अगदी ग्रामपंचायतीतल्या माणसाला सुद्धा त्याची विकास कामं करून घेण्यासाठी त्याचा हक्काचा माणूस आणि कायम त्याच्याबरोबर असलेला माणूस हवा। त्याच्यामुळे ह्या काही जागा अशा आहेत की त्या नक्कीच काय पेट्यांमध्ये आपल्याला थोड्याफार फरकाने आता जरी मागे दिसत असले तरी ते आघाडी घेऊन निवडून येतील। सर एक मुद्दा आता याच्यातला असा आपण काढू शकतो का लसावी की समहाऊ आपण 11 वाजेपर्यंत एक असा अंदाज आला होता लोकसभेला की महाराष्ट्रामध्ये यांचं पानिपत होणार आहे। आता ह्या आकड्यांमधून असं दिसतंय सत्ता परिवर्तनाची लाट वगैरे जे म्हटलेलं होतं तसं काही चित्र नाही, लढाई होणार आहे। बघा आता 149-33 हा फरक जर पाहिला तर हा काल कोणीतरी बोलला मला, मी त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही। अर्थात भाजपचे कार्यकर्ते होते म्हणले लाट आहे। हा जर ट्रेंड असा बघितला तर 34 आणि 148 म्हणजे जवळपास 3 पटीपेक्षा जास्त। पण हे बघा 6000 मतांनी आहेत सर, बरोबर। जे आघाडी येत आहेत 12, 15, 20, 17 संजय सर ह्या आघाड्या म्हणजे आता आपण ह्याला ट्रेंड म्हणू शकतो का? आपण बऱ्याच वेळेस आपण चर्चा करतो की आपण जे आकडे दाखवत आहोत, मी साधारणपणे आपण फील्डवर काम केलेलं आहे, त्यामुळे आता आपण जर निवडणूक आयोगाचे आकडे दाखवत असू तुम्हाला असं वाटतं की हा ट्रेंड सेट झालेला आहे असं मला पत्रकार म्हणून वाटतं। कारण आता याच्यामध्ये फार काही बदल होण्याची शक्यता दिसत नाही का। बऱ्याच ठिकाणी दुसऱ्या फेरी आहे, तिसरी फेरी आहे, चौथी फेरी आहे आणि आपण जर सांगितलं की जे 68 मतदारसंघाची तर क्रुशियल लढत आहे, म्हणजे 97 मतांची आघाडी जर असेल तर तिथं काहीतरी बदल होऊ शकतो। परंतु 3500-4000 मतदान जी आघाडी एकदा 4थ्या-5व्या फेरीनंतर घेतली ती आघाडी कायम टिकून राहते असं मला वाटतं। पण याच्यात मनसेची पहिल्या कालामध्ये मोठी निराशा या ठिकाणी दिसून येते, कुठल्याही जागेवरती त्यांची आघाडी दिसून येत नाहीये। इव्हन आकडेवारीच्या बाबतीत ते पुढे येताना दिसत नाहीये। त्याच्यामुळे मनसेच्या संदर्भात नेमकं काय होतंय हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार। 125 जागा त्यांनी राज्यभरात लढवल्या आणि एकही जागेवर त्यांची आघाडी नाहीये आणि वंचित आहे की नाही हे आता इतरांमध्ये आपल्याला लक्षात येईल। पण साधारणपणे हे आकडे दिसल्यानंतर अपक्षांचं खूप मोठा बोलबाला असेल असं आपल्याला वाटत होतं। तसं नाहीये, एक क्लिअर मॅन्डेटच्या दिशेने चालले, कारण हा इतरांचा आकडा 7 वर स्थिरावताना दिसतोय सर।
विधानसभेपेक्षाही कमी आहेत. या विधानसभेमध्ये 13 इंडिपेंडेंट्स आहेत, हो. 7 आहे. आता 7ही येतील की नाही हे सांगता येणार नाही आपल्याला. यापेक्षा कमी पण असू शकतात, एखादा वाढू शकेल जर आला तर, आपण जसं म्हणतायत तसं. आणि आता जो तरी लोकसभेला जो काही निकाल आला त्यानंतर महायुती खूप सजग झाली, खूप अलर्ट झाली आणि त्यातून धडा घेऊन ते खूप जोमानं कामाला लागले होते.